12व्या शतकातील महाराष्ट्रातील भंडारा हे गाव नेहमीसारखं सकाळचं वातावरण, याच गावात राहत होते गृहस्थ जीवन जगणारे विद्वान ब्राह्मण निर्भट भांडारेकर. त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्यासाठी आंघोळीची तयारी करीत होत्या. घंगाळ्यात पाणी, अंगाला लावायची अभ्यंगाची द्रव्य, सर्व काही नेहमीसारखेच सुरू होते. भांडारेकर ओसरीवर पाटावर बसून श्रीमद भगवद्गीतेची पोथी वाचत होते. काहीतरी अर्थ शोधण्याचा प्रयत्न करीत होते, पण काही केल्या अर्थ सापडेना. इतक्यात कोणतीही चाहूल न लागता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पाणीपात्रासाठी त्यांच्या घरासमोर येऊन पोहोचले. भांडारेकरांच्या पत्नीने सर्वज्ञांना पाणीपात्र दिले, परंतु भांडारेकर सर्वज्ञांच्या आवाजाकडे लक्ष न देता अजूनही अर्थ शोधातच अडकलेले होते. किती निराळी गत आहे पहा. समोर सर्वज्ञांच्या रूपात जीवनाचा अर्थ उभा आहे आणि भक्त मात्र तत्वाचा अर्थ शोधात आहे. भट्टो, मागील फांकी पहा. त्या दिव्य वाणीने निळभट्ट चकित झाले. त्यांनी मागील पान उघडले आणि तो अर्थ त्वरित अवगमला. मग त्यांनी वर पाहिले आणि सर्वज्ञांचे दर्शन झाले. कटी प्रदेशी सुडा, श्री मुकुटी सुडा, श्री करी पाणीपात्र. निळभट्ट यांच्या अंतःकरणात विचारांची शृंखला सुरू झाली. भोजनार्थीयाला भोजन मिळतेच, मग यांना मिळत नसेल का? तरी हे माझ्या हितासाठी इथं आले. हे ज्ञात आहे, हे माझे आप्त आहेत, हितक्ष आहेत. त्याच क्षणी निळभटांनी गीतेचे पुस्तक ठेवले. सर्वज्ञांसोबत निघाले. कोणतीही शंका नाही, कोणताही विचार नाही, फक्त स्वामींचे अनुसरण. त्यांची पत्नीही त्यांच्या मागे निघाली. दारवंठ्यापर्यंत आली. तुम्ही कुठे निघालात? तुमच्यासाठी स्नानाचे पाणी सारलेले आहे. तेव्हा सर्वज्ञांनी मागे वळून पाहिले. निळभट्टांनीही पाहिले. आम्ही इतके दिवस तुमचे म्हणून होतो, आता ज्यांचे आहोत त्यांच्या मागे जात आहोत. तुम्ही राहा. आणि त्या त्यांच्या शब्दासरशीच राहिल्या. भांडारेकरांनी काढलेली रेघ त्या कधीच ओलांडत नव्हत्या.